महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून 2 उमेदवार जाहीर झाले। एक बच्चू कडू आणि दुसरी डॉक्टर नीलम गोरे। पण नीलम गोरे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षात बराच विरोध होता, तरीही शिंदेंनी त्यांच्यावरच विश्वास ठेवला। नेमकं काय घडलं पडद्यामागे? पक्षाचा विरोध असतानाही नीलम गोरे यांना उमेदवारी का देण्यात आली? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 जागा असताना बच्चू कडूं शिवाय उर्वरित एका जागेसाठी नावाची चर्चा सुरू होती आणि त्या उर्वरित जागेसाठी शीतल म्हात्रे किंवा नीलम गोरे यांची नावं पुढे येत होती आणि इथेच होता खरा पेच। नीलम गोरे आणि बच्चू कडू यांच्या नावाबद्दल शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याची माहिती समोर आली होती। पक्षातील काही मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असा सूर आवळला होता। तसेच राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच एकनाथ शिंदे यावेळीही धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जात होती। थोडक्यात सांगायचं झालं तर राजकारणाचा हा सस्पेन्स थेट अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम होता। अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीला अवघे 2 तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांनी नीलम गोरे आणि बच्चू कडू यांची उमेदवारी जाहीर केली आणि या निर्णयाने राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली। स्वतः एकनाथ शिंदे यांनी नीलम गोरे यांची निवड का केली हे स्पष्ट केलंय। ते म्हणाले की गोरे यांचा अनेक विकास कामांमध्ये सहभाग आहे आणि कुठेही महिलांवर अत्याचार होत असेल तर त्या धावून जातात। शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या डॉक्टर नीलम गोरे यांना त्यांच्या निष्ठेचं फळ मिळाल्याचं आता मानलं जात आहे। पण वरवर जरी हे असं दिसत असलं तरी पडद्यामागचं खरं कारण वेगळंच आहे। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं चित्र असलं तरी तिन्ही पक्षांमध्ये शहाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते। अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिलेल्या त्या धाडसी निर्देशांमुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला होता। त्यानंतर आता याच निर्णयाची चर्चा रंगली आहे। मी बोलतेय सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या मंत्री शंभूराज देसाई यांना मारहाण प्रकरणी नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे धाडसी निर्देश दिले होते त्याबद्दल। या निर्देशांनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला होता। IPS दोशी हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अधिकारी मानले जात असतानाही गोरे यांनी दिलेल्या या निर्देशांमुळे मोठी खळबळ उडाली होती। अखेर या तांत्रिक बाबीवर घटनातज्ञांचा सल्ला घेण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले। मात्र त्यानंतरही गोरे यांनी दाखवलेल्या या राजकीय धाडसाची चर्चा सुरू होती। मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू अधिकाऱ्याला थेट लक्ष करण्यात आलं। एका बाजूला भाजपकडून शिंदे गटाची कोंडी सुरू असताना थेट सभागृहात डॉक्टर नीलम गोरे यांनी पलटवार केला। या राजकीय कटशहामुळेच गोरे यांना विधान परिषदेची पुन्हा संधी मिळाली असल्याचं आता बोललं जात आहे। एवढंच काय तर उमेदवारी देण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांची जेव्हा विधान परिषदेची मुदत संपली तेव्हा सभागृहामध्ये सर्वांची भाषणं झाली, ज्यात सर्वांना उद्धव ठाकरेंचं कसं नेतृत्व चांगलं होतं, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कसं काम केलेलं वगैरे वगैरे सगळे ते आपल्या भाषणातून बोलले। पण त्यात एकमेव नीलम गोरे अशा होत्या त्यांनी उद्धव ठाकरेंवर त्यांच्या भाषणात सडकून टीका केली। म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर बोलणाऱ्या म्हणून नीलम गोरेंकडे बघितलं जात आहे। एवढंच नाही तर त्यांनी भाजप समोरही आव्हान उभं केलं ते या पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या माध्यमातून। त्यामुळे एक आक्रमक आणि महिला नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा नीलम गोरे यांच्याकडेही जबाबदारी देण्यात आली आहे। आता पक्षांतर्गत नीलम गोरे यांच्या नावाला विरोध का होता तर त्यांना या आधी पण संधी देण्यात आली होती, ज्यात त्या उपसभापती राहिलेल्या आहेत। तेव्हा दुसऱ्यांना संधी मिळावी, नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी अशी पक्षातल्या अनेक जणांची मागणी होती। त्यातून नीलम गोरेंचा कारभार पाहता पुण्यात अशी चर्चा आहे, पुण्यात असं म्हटलं जातं की नीलम गोरे या स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतात। त्यामुळे शिवसेनेत, खास करून पुण्याच्या शिवसेनेत अनेक कार्यकर्त्यांची नाराजी नीलम गोरेंच्या नेतृत्वावर आहे। आणि असं असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नीलम गोरे यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे आता शिंदेंना पक्षांतर्गत नाराजी शमवता येईल का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।